स्ट्रोक म्हणजे ही अशी एक गोष्ट आहे की जी काही मिनिटांमध्येच तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते. तर स्ट्रोक म्हणजे काय? एक साध्या भाषेमध्ये की रक्तपुरवठा मेंदूचा थांबला. एक साधं उदाहरण आपण घेऊया की एक हॉस्पिटल आहे, ज्याच्यामध्ये अनेक पेशंट क्रिटिकल स्टेजमध्ये ॲडमिट आहेत, परंतु अचानक त्याची लाईट गेली. व्हेंटिलेटर बंद पडणार, मॉनिटर्स बंद पडणार, पूर्ण सगळीकडे काळोख, कशी गोंधळाची स्थिती उडेल. तशीच मेंदूची अवस्था होते जेव्हा अचानकपणे मेंदूचा रक्तपुरवठा बंद होतो. तर वरील हॉस्पिटल स्थितीमधून सगळ्यात चांगलं काय आहे की जनरेटर चांगल्या कंपनीचा असला की इमिजिएटली लाईट येते, लाईटचा बॅकअप होतो आणि सगळे मशीन्स परत चालू होतात आणि सर्वजण सुस्थितीमध्ये येतात. त्याचप्रमाणे जेव्हा मेंदूमध्ये स्ट्रोक होतो आणि मेंदूचा रक्तपुरवठा बंद पडतो, तेव्हा मेंदूचं डॅमेज जर मिनिमम करायचं असेल तर त्याला एकमेव उपाय आहे की इमिजिएटली ट्रीटमेंट चालू करून मेंदूचा रक्तपुरवठा परत सुरळीत करणे. स्ट्रोकमध्ये वेळेला अत्यंत महत्त्व आहे. जितक्या लवकर ट्रीटमेंट चालू होईल तितक्याच मेंदूच्या पेशी आपण वाचवू शकतो. म्हणून गोल्डन आवर्स हा कन्सेप्ट शास्त्रामध्ये आलेला आहे. तर स्ट्रोकचं जर आपण साधारण विभागणी केली तर स्ट्रोक हे 2 प्रकारचे असतात. एक आहे इस्चेमिक स्ट्रोक, ज्याच्यामध्ये मेंदूची रक्तवाहिनी बंद होते, मेंदूचा रक्तपुरवठा बंद होतो आणि पेशी नष्ट व्हायला लागतात. दुसरा आहे हिमोरेजिक स्ट्रोक, म्हणजे BP वाढून रक्तवाहिनी फुटते आणि त्याच्यामुळे मेंदूचं नुकसान होतं. तर दोन्हीही प्रकारांमध्ये इम्पॉर्टंट काय आहे की मेंदूचं काम थांबतं. मेंदूला ज्याप्रमाणे रक्त संक्रमित व्हायला पाहिजे आणि मेंदूला पोषण मिळायला पाहिजे ते मिळत नाही आणि त्याच्यामुळे मेंदू ठप्प पडतो. मेंदूची ट्रीटमेंट जर वेळेत चालू नाही झाली तर त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात. तर एखाद्याला स्ट्रोक येतोय याची प्राथमिक लक्षणं आपण काय जाणून घेतली पाहिजेत. तर फास्ट हे त्याचं एक न्यूमॉनिक अत्यंत फेमस आहे. F फॉर फेस, म्हणजे चेहरा त्या पेशंटचा वाकडा व्हायला लागतो. स्माईल केलं तरी चेहऱ्याची एक बाजू हलत नाही. दुसरं आहे आर्म, म्हणजे हाता आणि पायामध्ये मुंग्या येणं, हातपाय जड होणं, हातपाय उचलता न येणं, त्याची ताकद कमी होणं. तिसरं आहे स्पीच, म्हणजे भाषा बदलते. पेशंट काहीतरी वेगळंच बोलायला लागतात, पेशंट तोतरं बोलायला लागतात, जीभ जड व्हायला लागते किंवा काही पेशंटचं अचानक बोलणंच बंद होतं. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाईम. हा एपिसोड किती वेळामध्ये चालू झालेला आहे याच्या आमच्या मेडिकल शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व आहे. जितक्या लवकर पेशंटला तुम्ही हॉस्पिटलमध्ये आणू शकाल तितक्या लवकरच आपण ट्रीटमेंट चालू करू शकतो आणि जितक्या लवकर रक्तपुरवठा परत चालू होईल तेवढ्याच लवकर ब्रेनमध्ये आपल्याला रिकव्हरी दिसते. तर स्ट्रोक हा म्हातारपणाचा आजार आहे का? नाही. स्ट्रोक आजकाल यंग पेशंट्समध्ये सुद्धा खूप दिसत आहेत. यंगेस्ट पेशंट आत्तापर्यंत जो मी ट्रीट केलेला आहे ही एज्ड 24 इयर्स. तर एक उदाहरण मला आठवतं की एक 35-36 वर्षाचे गृहस्थ होते. नॉन हायपरटेन्सिव्ह, नॉन डायबेटिक, आधीपासून त्यांना काहीही आजार नाहीत. ऑफिसमध्ये मीटिंग चालली होती. मीटिंगमध्ये ते बोलत असताना सडनली जीभ जड झाली, थकवा आल्यासारखं वाटायला लागलं. ते म्हणाले मी 5 मिनिटं बसतो. परंतु त्यांचे जे मीटिंगमधले सहकारी होते त्यांना लक्षात आले की काहीतरी वेगळं घडतंय. पेशंटचं वागणूक चेंज होती आहे. पेशंटला एक बाजू उचलायला जड जातीये, पेशंट एका बाजूला कलतोय. त्यांना शंका आली आणि आधीची जी स्ट्रोकची माहिती त्यांना होती त्याच्या आधारे ते त्यांना इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर MRI केला, डायग्नोसिस झालं आणि इमिजिएटली क्लॉट बस्टिंग मेडिसिन्स त्यांना दिले, म्हणजे रक्त पातळ करण्याची औषधं दिली. सुदैवानं पेशंट गोल्डन आवर्समध्ये हॉस्पिटलमध्ये आला होता, त्यामुळं मेजर डॅमेज झालं नाही आणि काही आठवड्यामध्येच फुल रिकव्हरी झाली. तर वेळेचं महत्त्व ह्या आजारामध्ये अत्यंत आहे. त्यामुळे पेशंटला शिफ्ट करण्यासाठी लागणारा वेळ, पेशंटला काय होतंय हे समजण्यासाठी लागणारा वेळ, अनेक गोष्टींमध्ये आपण पेशंटचं नुकसान करत जातो. त्यामुळे जेव्हा आपल्याला वाटतंय की पेशंटला काहीतरी त्रास होतोय, इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणं हे प्रायोरिटीवर आहे. त्यामुळे हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे की स्ट्रोक कुणालाही होऊ शकतो. इररिस्पेक्टिव्ह ऑफ एज, जेंडर, तुमचं वय काय आहे, तुमचं स्त्री आहात, पुरुष आहात, जाड आहात, बारीक आहात, कुणीही या आजारापासून वाचलेलं नाही आहे. त्यामुळे मला काही होणार नाही हा विचार करू नका आणि रेग्युलर चेकअप तुम्ही करत जा. आपली जी जीवनशैली बदललेली आहे
की ज्याच्यामुळे आपण एकाच जागी बसून अनेक तास काम करतो, आपली स्ट्रेस लेवल वाढलेली आहे, खाणं अनियंत्रित झालेलं आहे. ह्या सर्व गोष्टींमुळं स्ट्रोकचा आजार हा यंग पॉप्युलेशनमध्ये खूप आता कॉमनली दिसायला लागला आहे. पूर्वी हा 60 आणि 70चा आजार समजला जायचा, जो आता 20, 30, 40 मधल्या लोकांमध्येही आपल्याला दिसून येतो. त्यामुळे जर स्ट्रोक झाला तर त्याच्या काय काय उपचार पद्धती अवेलेबल आहेत. तर जर इश्चेमिक स्ट्रोक असेल, म्हणजे जर रक्तवाहिनी बंद होऊन झालेला लकवा असेल, तर त्याच्यासाठी क्लॉट बस्टिंग औषधं म्हणजे ब्लड थिनर्स, रक्त पातळ करण्याची औषधं दिली जातात. जर हिमोरेजिक स्ट्रोक असेल, म्हणजे मेंदूमध्ये मोठा रक्तस्राव झालेला असेल, तर त्याला औषधांनी किंवा सर्जरी करून त्याची ट्रीटमेंट केली जाते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं असेल तर मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये जर ब्लॉकेज असेल तर ते ब्लॉकेज काढलं जातं, आणि रक्तवाहिनी जर फुटली असेल तर मेंदूवर दबाव आणणारा जो रक्ताचा गोळा आतमध्ये झालेला असतो तो काढला जातो. त्यामुळे टाइम इज ब्रेन. त्यामुळे जितक्या लवकर तुम्ही डॉक्टरांकडे जाल आणि ट्रीटमेंट घ्याल, तितक्याच प्रमाणामध्ये आपण मेंदूच्या पेशी वाचवू शकतो आणि रिकव्हरी आपण फास्टन करू शकतो. स्ट्रोकचे काही मिथ्स आहेत जे आपण जाणून घेऊया. पहिलं, स्ट्रोक हा फक्त ज्येष्ठ लोकांमध्येच होतो. नाही, स्ट्रोक तरुणांमध्येही खूप कॉमन आहे. स्ट्रोक म्हणजे मृत्यू किंवा स्ट्रोक म्हणजे आयुष्यभरासाठी अपंगत्व का? नाही. जर आपण योग्य वेळी ट्रीटमेंट घेतली आणि योग्य ट्रीटमेंट घेतली तर पेशंट पूर्ववत नॉर्मल होऊ शकतो. थोडीशी झोप येणं किंवा हातापायाला सुन्नपणा येणं हा स्ट्रोक आहे का? नाही, पण हे स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. कुठलीही तक्रार जर रिपीटेडली होत असेल तर योग्य डॉक्टरांना दाखवून त्याची चाचणी करून घेणं आणि त्याची कारणमीमांसा करणं आवश्यक आहे. त्यामुळे मिथ्स ऐकू नका, योग्य सल्ला ऐका आणि तो फॉलो करणं महत्त्वाचं आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे ह्या सर्व आजाराचं एक बेसिस आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. तर रोजच्या आयुष्यामध्ये व्यायामाचा समावेश, हेल्दी आहार, तेलकट तुपकट कमी खाणे, ताणतणाव कमी करणे, धूम्रपान टाळणे, तर ह्या प्रकारचे लाईफस्टाईलचे छोटे बदल करून तुम्ही आयुष्यामध्ये मोठे बदल घडवून आणू शकता. रिसेंटली एक यंग पेशंट स्ट्रोक नंतर 1-2-3 आठवड्यानंतर OPD मध्ये चालत आला. स्ट्रोक झाला होता, परंतु योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट घेतल्यामुळे त्याच्याकडे बघून कुणाला वाटलंही नसतं की काही दिवसांपूर्वी त्याची एक बाजू हालत नव्हती. तर हे आजच्या ॲडव्हान्स मेडिकल सायन्समध्ये हे शक्य आहे. त्यांनी येऊन मला प्राऊडली सांगितलं की मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझ्या लाईफमध्ये पूर्ण चेंजेस केलेले आहेत. मी इथून पुढे एक हेल्दी लाईफ जगायचं ठरवलेलं आहे. तो वेळोवेळी BP चेक करत होता, शुगर चेक करत होता आणि आज तो एक पूर्ण एनर्जेटिक आयुष्य जगतो आहे. त्यामुळे जीवनशैली बदलून आपण स्ट्रोक टाळू शकतो. मला काही होणार नाही असा अति आत्मविश्वास बाळगायचा नाही आणि मला स्ट्रोक होईल का ही भीतीही बाळगण्याची कारण नाही. त्यामुळे कुठलंही लक्षण तुम्हाला जर सतत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्याची योग्य वेळी तपासणी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आजारांविषयी भीती न बाळगता जागरूक राहा, लक्षणं ओळखा, मिथ्स विसरून जा, फॅक्ट फॉलो करा आणि प्रिव्हेन्शनच्या रोजच्या टिप्स आयुष्यामध्ये अंमलात आणा. मेंदू आणि मणक्याच्या अधिक माहितीविषयी आमचे व्हिडिओज फॉलो करा.